एलपी स्पोर्ट्स संघ हा आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होते. मंगलमूर्ती या संघाबरोबर पहिल्या सामन्यामध्ये या संघाला पराभव पत्करावा लागला होता तो एमके स्पोर्ट्स या संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये होते. प्रणव बॅट्समन नेम पहिल्या चेंडूवरती गडी बाद ठरतोय. बॅट्समन नेम अरमान. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद होतोय. अरमान 0 या धावसंख्येवरती बाद होऊन परततोय. यष्टीरक्षक चोखपणे आपली कामगिरी पार पाडताना संघाचं अजून खातं देखील खोललं जात नाहीये. यावेळेस मात्र पहिलं षटक घेऊन आलाय तो सुमित. फलंदाज जयेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय जयेश. आपल्या संघासाठी डावखुरा असा हा फलंदाज. या खेळाडूकडे देखील एका मोठे फटके खेळण्याची क्षमता असेल. सामना करेल तो सुमित याच्या दुसऱ्या चेंडूचा. पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते ती जयेश याच्याकडून. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला जातो. निश्चितच छोटी धाव येते. दोन्ही फलंदाजांकडून एक धाव येथे पूर्ण केली जाते. आपलं खातं खोलतोय. संघाचं देखील खातं खोललं जात आहे ते जयेश याच्याकडून. दोन्ही अनुभवाचे हे फलंदाज यावेळेस आपल्या मंगलमूर्ती या संघासाठी खेळताना इथे पाहायला मिळत आहे. शिवोली संघाचा अष्टपैलू असा हा प्रणय यावेळेस मंगलमूर्ती संघाकडून खेळताना कोतोडा प्रीमियर लीग मध्ये पर्व तिसरं. यावेळेस मात्र हलक्या हाताने तटवलेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. सुमित अचूक टप्प्यामध्ये गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय. आपला पहिला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च केली होती. तिसऱ्या चेंडूवरती देखील एक धाव खर्च करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले त्याच्याकडून. निश्चितच 3 चेंडूंवरती मोठे फटके खेळायला संधी दिली जात नाही त्याच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रणय. यावेळेस मात्र पंच चोखपणे कामगिरी पार पाडताना वाढीत चेंडू घोषित केला जातो. अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुमित पंतांच्या डावीकडून मारा करतोय. पाहूया कशा प्रकारे प्रहार केला जातो या चेंडूवरती. प्रणव याच्याकडून यावेळेस मात्र फुलटच चेंडू बनवला जातो आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात. परंतु चेंडू जातो क्षेत्ररक्षकाला भेदून 4 धावांसाठी. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय तो प्रणव याच्याकडून. आपले इरादे स्पष्ट करतोय प्रणव. या चेंडूवरती धावसंख्येत 4 धावांची भर पडते. सुमित याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा उठवला जातोय तो प्रणव याच्याकडून. लेक्सच्या दिशेने तटवलेला चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. मोठा फटका पाहायला मिळतोय तो प्रणव याच्याकडून. यावेळेस मात्र धावा झाल्या त्या एका चेंडूचा खेळ बाकी.
भुवन आपण लगेचच चेंडू फेकायचा इकडे. खेळाडू पण इकडे ठेवायला पाहिजे होते. यावेळेस मात्र खराब असा गोलंदाजी पाहायला मिळते ती सुमित याच्याकडून. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तर सुमित. यावेळेस मात्र हलक्या हाताने तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षका तैनात. पाहूया दुसरी धाव देखील इथे वसूल केली जाते. एकूण 2 धावा इथे वसूल केल्या जातात. गचाळपणा पाहायला मिळतोय तो या क्षेत्ररक्षकाकडून. एकूण 2 धावा मिळतात. धावसंख्येत 2 धावाची भर पडते. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. धावसंख्या इथे 1 गडी बाद 15. मनीष दुसरे षटक घेऊन येतो. तर मनीष पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय ते आपल्याला इथे पाहायचंय. वेतोशी संघाकडून खेळणारा हा खेळाडू यावेळेस मात्र एलपी स्पोर्ट्स संघाकडून खेळताना उंचपुरा असा हा खेळाडू डाव्या हाताने गोलंदाजी करण्यात माहीर असलेला पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मोठा फटका खेळण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मोठा धक्का पाहायला मिळतोय जयेशाच्याकडून परंतु सुंदर झेल येथे टिपला जातोय एलपी स्पोर्ट्स संघाकडून. मनीष यावेळेस मात्र दुसऱ्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय. फलंदाजीसाठी येतोय तो सुजल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय सुजल आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळतंय ते मानिश याला. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज मानिश. यावेळेस मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर खूपच चेंडू. पंच वाईड घोषित करताना अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 धावीची भर पडते. धावसंख्या होते ती 16. 2 गडी बाद 16. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने पटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक निश्चितच चेंडू क्षेत्ररक्षकाकडून अडवला जातोय. 1 धाव मिळते. धाव संख्येत 1 धावीची भर पडते. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो मनीष. चौका षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते ती प्रणव याच्याकडून. यावेळेस मात्र या चेंडूचा पाहूया समाचार कशा प्रकारे घेतला जातोय. यावेळेस मात्र खूपच डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. स्वैर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 धावीची भर पडते. यावेळेस मात्र फुल टच चेंडू आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. फुल टच चेंडू परंतु पुरेपूर फायदा काही उठवू शकत नाही प्रणव आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मारवरती मानिश चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते.
एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते प्रणव याला आपल्या संघासाठी भरीव अशी कामगिरी करताना प्रणव यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी धाव संख्येत एका धावेची भर पडते मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही आहे ती मनीष याच्याकडून यावेळेस मात्र सुंदर फेकलेला चेंडू निर्धाव जातोय कुठलीच धाव मिळत नाहीये धाव संख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 2 गडी बाद 21 धावा मनीष याने सुंदर षटक फेकलं होतं एक गडी बाद केला होता आपल्या संघासाठी तसेच 6 धावा देखील खर्च केल्या होत्या आपल्या या षटकामध्ये यावेळेस मात्र नवीन गोलंदाज येतोय तो महेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या संघासाठी 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या होते 2 गडी बाद 21 निर्णायक षटक असेल हाणामारीच्या षटकाला इथूनच सुरुवात होईल पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो महेश यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय झेल घेण्याची संधी होती परंतु येथे झेल सुटला जातोय 2 धाव मिळतात एक जीवनदान मिळतंय प्रणव याला या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला जातो का ते पाहायचंय प्रणव याच्याकडे यावेळेस पुन्हा एकदा महेश यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी धावसंख्येत एक धावाची भर पडताना इथे पाहायला मिळते तिसऱ्या षटकाचा खेळ येते प्रगतीपथावर धावसंख्या होते ती 24 परंतु चेंडू स्पर्श करत नाहीये कुठलीच धाव मिळत नाही चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे यष्टीरक्षक आपली चोखपणे कामगिरी पार पाडताना यावेळेस मात्र
मोठा फटका खेळण्याची संधी होती. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु येथे देखील येथे एक झेल सुटला जातो. 2 धावा इथे वसूल केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. महेशाचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. यावेळेस मात्र फलंदाज येथे बाद होतोय. एक चौटी धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या होते आतापर्यंत 28. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त. पाहूया अंतिम षटक कोण घेऊन येते ते पाहायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकिब. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी निर्णायक 6 चेंडूंचा खेळ बाकी. मोठे फटके खेळण्याची दोन्ही फलंदाजांकडे यावेळेस क्षमता. यावेळेस मात्र उमेश, यावेळेस मात्र चेंडू पंचांकडे कायसा डाव मागताना. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहे तिथे, आणि ते फलंदाज बाद होतोय तो प्रणय. धावबाद स्वरूपात इथे बाद होतोय. यावेळेस मात्र संघ कायसा अडचणीमध्ये सापडताना. यावेळेस मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय तो आकिब. पाहूया उर्वरित 5 चेंडूंवरती किती धावा वसूल केल्या जात आहेत ते पाहायचं आहे. मंगलमूर्ती संघाकडून नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय तो वैभव. उमेश ना बॉलर तो. गोलंदाज असेल तो उमेश. पहिला चेंडू त्यांनी निर्धाव फेकला होता. पहिल्या चेंडूत एक धावबाद झाला होता गडी. यावेळेस मात्र लेक्साच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी निश्चितच 4 धावा निर्णायक क्षणी आपल्या संघासाठी वसूल करताना येथे आकिब. मोठे फटके खेळण्यात हा देखील माहीर असलेला आकिब यावेळेस स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना पुन्हा एकदा सामना उमेश याचा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली जाते. दुसरी धाव पाहूया इथे पूर्ण केली जाते ती, आणि ते दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. एकूण 2 धाव मिळतात. धाव संख्येत 2 धावांची भर पडते. धाव संख्या होते इथे आतापर्यंत 34. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक एक सोपा झेल टिपतोय. कुठलीच चूक त्याच्याकडून घडताना दिसत नाहीये. विकेटचं पतन होतंय. 5वा धक्का मिळतोय. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो मकरंद.
5 गडी बाद 37. अंतिम षटक हाणामारीचं षटक असेल. उमेश याचं शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र चेंडू येते निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या होते ती 37. विजयासाठी उद्दिष्ट ठेवलं ते 38 धावांचं. पाहूया हे उद्दिष्ट 38 धावांचं कशा प्रकारे पार करण्यात यशस्वी ठरतो का तो. LP स्पोर्ट्स संघ यापुढील सामना चांगले. यापुढील सामना हा LP मंगळूर चालू आहे. यापुढे होणारा सामना असेल तो कुसमेश्वर वर्सेस घोडपदेव. घोडपदेव संघ लगेचच आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. घोडपदेव संघ आपला संघ आपण डगआउटच्या दिशेने लगेचच आपण आगमन करायचं आहे. घोडपदेव संघ आपले इतर खेळाडू आपली वाट पाहतात. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेण्यात येतं जयेश. पहिला चेंडू फेकलाय. यावेळेस मात्र चेंडू जातोय सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं खोललं जातंय. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 धावेची भर पडते. विजयासाठी उद्दिष्ट ठेवलंय ते 38 धावांचं. सलामीची जोडी मैदानामध्ये सुमित आणि विराज. स्ट्राईकला असेल तर विराज. यावेळेस मात्र पंचांकडे कायसा अपील करताना
ते घरीच असतं. यावेळेस पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो जयेश. पाहूया आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळते. धावसंख्येत एका धावेची भर पडते. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावा बनवायच्या त्या 38. यावेळेस मात्र स्ट्राईकला येतो सुमित. पाहूया या चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जातो. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी येते. एकूण 2 धाव मिळतात. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. यावेळेस मात्र या चेंडूवरती एक धाव वसूल केली जाते ती सुमित याच्याकडून. कुठलीच चूक केली जात नाही. यावेळेस मात्र सुमित याच्याकडून पहिल्या सामन्यामध्ये त्याच्याकडून एक चूक पाहायला मिळाली होती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज होत येतो जयेश. यावेळेस मात्र पहिलं या चेंडूवरती क्लीन बोल्ड करता येतो जयेश. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय तो विराज याच्या रूपामध्ये. पहिला धक्का मिळतोय तो LP स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 5. यावेळेस नवीन फलंदाज येतोय समीर ना. समीर. यावेळेस नवीन फलंदाज येतोय तो समीर. धडाकेबाज असा फलंदाज. पाहूया मोठे फटके खेळण्याची क्षमता असलेला हा खेळाडू कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते ती काही क्षणातच आपल्याला इथे पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्ट्राईकला असेल तो सुमित. दुसरा षटक घेऊन येतोय तो आकिब. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना या मैदानाचा त्याला निश्चितच अनुभव असेल. त्या अनुभवाचा फायदा त्याच्याकडून कशा प्रकारे उठवला जातोय या षटकामध्ये ते आपल्याला इथे पाहायचंय. धावसंख्या झाली ती 5. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. सामना करतोय तो सुमित. पाहूया या चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेतला जातोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, परंतु निश्चितच यावेळेस मात्र थोडासा गचाळपणा पाहायला मिळतोय तो मकरंद याच्याकडून आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकूण 3 धावा मिळतात येते. सुमित. यावेळेस मात्र थोडासा गचाळपणा म्हणावा लागेल तो मकरंद याच्याकडून. एक धाव देखील सामन्यासाठी आपल्याला निर्णायक ठरू शकते. पंच आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना कैसे सल्ला मसलत करताना दोन्ही पंच. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल तो बॉलिंग मार्क वरती आकिब. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज. सामना करतोय तो समीर. पहिला चेंडू. यावेळेस मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू फेकला होता तो आकिब याच्याकडून. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काय मिळाला नाही. बॅट फक्त हवेमध्ये फिरवली जाते ती समीर याच्याकडून. चेंडू यष्टीरक्षकाकडे
कुठलीच कामगिरी आपली कामगिरी चोखपणे पार पडतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता. त्यावेळेस मात्र एक धाव वसूल केली जाते ती समीर याच्याकडून. धाव संख्येत एका धावेची भर पडते. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. आकिब याच्याकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय तो आकिब. सामना करतोय तो सुमित. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस गचाळपणा पाहायला मिळतोय तो जयेश याच्याकडून. बाद करण्याची पुन्हा एकदा संधी होती. थोडासा नाखुश दिसतोय आपल्या स्वतःवरती. किती 2 काढले मी आता 2 काढले मी. या चेंडूवरती मात्र 2 धावा वसूल केल्या जातात. त्या माफ करा एकच धाव मिळते इथे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर फेकलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काही मिळत नाहीये. समीर याच्या जखडून ठेवतोय दोन्ही गोलंदाजांना. मागील चेंडूवरती एक झेलबाद करण्याची संधी होती परंतु एक सोपा झेल सुटला जातोय तो जयेश याच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेक्सच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकला जातो. कुठलीच धाव मिळत नाही आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ ते समाप्त होतोय. धाव संख्या होते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10. 12 चेंडू 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेस मात्र मोठे फटके खेळावे लागतील ते सुमित आणि समीर. याला पाहूया निर्णायक तिसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो. यावेळेस मात्र थोडीशी टीम मिटिंग येथे पाहायला मिळते या LP मंगलमूर्ती संघाकडून. सामन्याला कलाटणी देऊ शकते. यावेळेस अजून एका चेंडूचा देखील इथे खेळ पाहायला मिळत नाही. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च गेल्या त्या 4. अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. यावेळेस मात्र मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज समीर आणि सुमित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा येथे पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू येथे स्वैर पाहायला मिळत आहेत या गोलंदाजाकडून. अजून देखील या गोलंदाजाला लय प्राप्त होत नाही. अतिरिक्त स्वरूपात LP स्पोर्ट्स संघाला धाव मिळतात. विजयाच्या नजदीक पोहोचताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी.
यावेळेस मात्र गडबडलेल्या अवस्थेमध्ये हा गोलंदाज अजून देखील कुठला चेंडू येथे फेकला जात नाही. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले आहेत. 3 चेंडूंचा येथे स्वैर मारा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात चेंडू खाली सोपा झेल घ्यायची एक संधी होती. हा देखील येथे झेल सुटला जातो. यावेळेस मात्र थोडासा ओव्हर थ्रो देखील येथे पाहायला मिळतो. एकूण 3 धावा वसूल केल्या जात आहेत. कैसा गडबडलेल्या स्थितीमध्ये मंगलमूर्ती संघ 2 षटक त्याने आतापर्यंत सुंदर पद्धतीने फेकली होती. पहिले 3 चेंडू स्वैर मारा फेकला होता. यावेळेस मात्र अचूक चेंडू फेकला होता तो हर्ष याच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. एक धाव देखील सामना जिंकण्यासाठी निर्णायक ठरू शकतो. वारंवार मी आपल्याला सांगतोय मित्रा, परंतु यावेळेस मात्र हर्ष थोडासा दडपणाखाली गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय. हाही चेंडू येते स्वैर मारा. आता मात्र समीकरण सामन्याचं बदललं जातंय. कलाटणी घेतो येते. आतापर्यंत एकूण येथे या गोलंदाजाने चेंडू फेकले गेले ते गोलंदाजाकडून. 6 बॉल फेकल्या ना. आतापर्यंत या गोलंदाजाकडून 6 चेंडू फेकले गेलेत. त्यामध्ये एकच चेंडू फक्त ग्राह्य धरला जाईल. थोडासा दडपणाखाली असलेला हा गोलंदाज यावेळेस मात्र काहीसा कानमंत्र देऊन जाता येतो. जयेश पाहूया कुठला कानमंत्र दिलाय आपल्या या गोलंदाजाला. पुन्हा एकदा स्वैर मारा या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समीकरण बदलतंय. धावा बनवल्या गेल्या त्या आतापर्यंत 21. विजयासाठी उद्दिष्ट आहे ते 38 धावांचं. धावा निश्चितच बॅटमधून जरी निघत नसल्या तरी अवांतर स्वरूपामध्ये LP स्पोर्ट्स संघ धावांमधील अंतर कमी करताना इथे पाहायला मिळत आहे. प्रत्येक क्षेत्ररक्षक गोलंदाजाला काहीसा कानमंत्र देताना यावेळेस मात्र थोडासा गडबडलेल्या अवस्थेमध्ये हा गोलंदाज एक युवा गोलंदाज आहे. यावेळेस त्याला काहीसा कानमंत्र दिला जात आहे तो जयेश याच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय संपूर्ण टीम कडून. आणि यावेळेस मात्र पाहूया कशा प्रकारचा चेंडू फेकला जातोय तो हर्ष याच्याकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षकाला भेटून 6 धावांसाठी. चेंडू मात्र सुंदर फेकला होता परंतु समाचार घेतला जातोय तो समीर याच्याकडून 6 धावेने. धावसंख्या होती ती आतापर्यंत 28. या महत्वाच्या षटकामध्ये मात्र सामन्याने इथे कलाटणी घेताना इथे पाहायला मिळते. 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद होतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज येथे बाद होतोय समीर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. नऊ चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतोय तर महेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय महेश आपल्या संघासाठी. सिंगल डबल धावा घेण्यात माहीर असलेला हा महेश यावेळेस मात्र हर्ष याचा सामना करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. यावेळेस मात्र या गोलंदाजावरती
प्रत्येक क्षेत्ररक्षक थोडासा नाराज इथे पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतो का ते. निश्चितच एक धाव देखील येते घेतली जाते, दुसरी धाव देखील येते घेतली जाते. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते. महेश याला यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मारवरती सज्ज आहे तो हर्ष. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वैर मारा. यावेळेस मात्र निश्चितच विजयाच्या नजदीक पोहोचताना LP स्पोर्ट्स संघ यावेळेस मात्र या गोलंदाजावरती जो विश्वास दाखवला होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जाते सरळ लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात मकरंद चेंडूला अडवलं जात आहे. या क्षेत्ररक्षकाकडून मात्र पूर्ण जीवाचं रान केलं जात आहे आपल्या संघासाठी. परंतु एक धाव तर निश्चितच मिळते. धावसंख्येत एका धावची भर पडते. धावसंख्या होते ते आतापर्यंत 2 गडी बाद 32. यावेळेस मात्र सरळ चेंडू येतोय क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षक कुठलीच चूक करत नाहीये. यावेळेस मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या होते ती 32. 3 गडी बाद 32. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू 6 धावांची गरज. पाहूया अंतिम षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय तो मंगलमूर्ती संघाकडून ते पाहायचं. यावेळेस मात्र नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय तो. आणि या मागील षटकामध्ये एकूण 15 चेंडू फेकले गेले ते हर्ष याच्याकडून. आणि या मैदानावरती एक अनोखा विक्रम करता येतो आपल्या गोलंदाजीवरती. एकूण 9 चेंडू त्याने वाईड फेकले होते आपल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र नवीन गोलंदाज येतोय अरमान. पाहूया कशा प्रकारची यावेळेस मात्र नवीन गोलंदाज आहे तो अरमान. पाहूया कशा प्रकारचं षटक फेकलं जातंय त्याच्याकडून. पहिला चेंडू यावेळेस मात्र फुल टच चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला जातो. एक धाव तर निश्चित पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील येथे पूर्ण केली जाते. 2 धावा येथे वसूल केल्या जात आहेत. यावेळेस मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस मात्र जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजाकडूनच काहीसा चमत्कार च्या अपेक्षा असेल मंगलमूर्ती संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा याही गोलंदाजाकडून सैर मारा पाहायला मिळते. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना कर्णधार पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज अरमान. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू. निश्चितच जवळजवळ विजयाच्या नजदीक पोहोचताना LP स्पोर्ट्स संघ पहिल्या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. यावेळेस मात्र निश्चितच कमबॅक करताना यावेळेस मात्र फुल टच चेंडू. यावेळेस चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. आणि या चालू सामन्यामध्ये विजयी संघ ठरता येतो LP स्पोर्ट्स संघ. पुढील फेरी दाखल होते. या चालू सामन्यामध्ये हार पराभव पत्करावा लागतोय तो मंगलमूर्ती संघाला. महागडे षटक फेकलं होतं ते हर्ष याने. आणि याच गोलंदाजामुळे या संघाला पराभवाचा सामना पत्करावा लागलाय. आणि आता चालू होणारा सामना कुसुमेश्वर वर्सेस घोडपदेव या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल लागतोय तो घोडपदेव या संघाकडून प्रथम गोलंदाजी स्वीकारले.
आणि पाहूया हा निर्णय त्यांचा सार्थकी ठरतो का ते पाहायचं. या स्पर्धेमध्ये एक तगडा संघ असेल तो घोरपदेव संघ. या संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय ते पाहायचंय.